अमरावती जिले में लगातार जारी भारी बारिश का सबसे ज्यादा असर किसानों की फसलों पर हुआ है। बारिश ने जिले की हजारों हेक्टेयर की फसल को पानी में बहा दिया। इस बीच पूर्व मंत्री बच्चू कडू ने बारिश प्रभावित क्षेत्र का निरीक्षण किया। अमरावती जिले में पिछले 4 दिनों से हो रही भारी बारिश के कारण किसानों की फसलों को काफी नुकसान हुआ है। इस बीच पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू ने बुधवार को बाढ़ प्रभावित क्षेत्र का दौरा किया। इस दौरान कडू सीधे किसानों के खेतों पर पहुंचे। उन्होंने फसलों का निरीक्षण किया। जिले में बड़े पैमाने पर संतरे के बाग नष्ट हुए हैं। संतरे की फसल तो इससे बर्बाद हुई ही है, बल्कि कई जगहों पर पेड़ ही जड़ से उखड़ गए। इस दौरान कडू ने फोन पर कृषि अधिकारियों के साथ बात की। उन्होंने मुआयना से लेकर मिलने वाले मुआवजे तक बात की। अमरावती जिले में बारिश से जहां चारों तरफ बर्बादी का मंजर है, वहीं सोयाबीन, कपास, अरहर और मूंग लगभग सभी फसलों को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचा है। त्याचा सर्वे नहीं होत आहे, त्याचा सर्वे होऊन नाही राहिला। कसं आहे, पिकाचं नुकसान हा वेगळा भाग आहे। झाडच गेलं ना, तुम्ही लक्षात घ्या। हे पहिल्यांदा होत आहे का झाड उपडल्या गेले, म्हणजे पडल्या गेले, पहिल्यांदा होत आहे। आणि त्या सर्वेमध्ये तुमच्या काय येते का किती गळण झाली, किती नुकसान झालं, पिकाचं नुकसान, झाडाचं नुकसान झालेलं आहे। झाडाच्या नुकसानाच्या म्हणजे आता जर 100 झाडं असेल तर किती 30 झाडं पडले, हे आम्हाला रेकॉर्डवर पाहिजे बरं। ते रेकॉर्डवर येऊन नाही राहिलं। मी आता तलाट्याला विचारलं, ते झाड पडल्याचं रेकॉर्डवर नाही घेत आहे। हा, तो वेगळं हे पाय, पिकाची नुकसान भरपाई वेगळा भाग आहे। आणि हा रस्ता क्लिअर केला नाही, ते झाडं पडले आहेत तसेच रस्त्यावरती। मुख्यमंत्री रस्ते विकास हे आहे ना, मुख्यमंत्री आणि हे आम्हाला रेकॉर्ड द्या, एकूण किती क्षेत्रामध्ये नुकसान झालं, किती जणांचे बगीच्यातले झाडं किती उपडले गेले। आणि वस्तुस्थिती एका झाडावर कम से कम 5 ते 10 कॅरेट होते। त्या कॅरेटचा नुकसान तुमचा अहवाल देताना तो तसा असला पाहिजे। हा, नाही तर तुम्ही तो अहवाल फक्त काय नुकसान भरपाईचा देताना एकंदरीत नुकसान किती झालं एकर भराचं ते दिलं पाहिजे ना। ठीक आहे, झाडाचं येऊ द्या रेकॉर्डवर।